नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मी आहे उमेश दांडके, सिव्हिल इंजिनियर आणि वास्तू कन्सल्टंट। आज मी तुम्हाला वास्तुशास्त्राचा असा एक भाग समजून सांगणार आहे। जर तुम्ही नीट समजलात तर तुम्ही तुमचं घरच नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य अधिक चांगलं बनवू शकतात। मी तुम्हाला घाबरवायला नाही आलेलो आहे, तर मी तुम्हाला समजून सांगायला आलेलो आहे। कारण वास्तुशास्त्र हा काही जुगाड नाही मित्रांनो, ते एक सरळ, लॉजिकल आणि प्रॅक्टिकल असं जीवनाचं विज्ञान आहे, जे अनादी काळापासून चालत आलेलं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार आहोत ती आहे ईशान कोण्याबद्दल, म्हणजेच नॉर्थ ईस्ट, ज्याला वास्तुशास्त्रामध्ये सर्वात पवित्र आणि महत्त्वाची अशी दिशा समजली जाते। पण का, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे। कारण एखादी गोष्ट आपण समजून घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकतो। सर्वात आधी एक बेसिक गोष्ट समजा मित्रांनो, आपलं घर हे पृथ्वीवरती आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते। सूर्याची जी किरणे आहेत हे पृथ्वीवरती पोहोचायला साधारणतः 8 मिनिट आणि 20 सेकंद लागतात। म्हणजे जो प्रकाश सूर्यापासून निघालेला आहे, जी ऊर्जा सूर्यापासून निघालेली आहे, ती ऊर्जा काही वेळाने आपल्या वातावरणात प्रवेश करते आणि ही ऊर्जा जेव्हा पृथ्वीमध्ये येते त्या प्रत्येक दिशेत, प्रत्येक कोनमध्ये, प्रत्येक झोनला वेगवेगळा परिणाम करीत असते। आणि वास्तुशास्त्र याच एनर्जीच्या परिणामाला समजून तयार केलं गेलेलं आहे। आपण नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये राहतो, त्यामुळे आपण पंचमहाभूत जे अग्नी, पाणी, वायू, आकाश, पृथ्वी हे जे भारतीय वास्तुशास्त्रांचा पाया आहे, जो की वैदिक काळापासून चालत आलेला आहे, यात कोणताही अंधविश्वास नाही, तर निसर्गाच्या नियमानुसार जीवन संतुलन करण्याचा एक हा सरळ आणि सोपा मार्ग आहे। आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। पहाटे सकाळी 3 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत सूर्याची जी दिशा असते ते ईशान्येपासून पूर्वेला, म्हणजे ईशान कोण्यापासून तर पूर्वेकडे हा सूर्य सरकत असतो। आणि हा काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो, जेव्हा वातावरण शांत असते, शुद्ध असते आणि अतिशय संवेदनशील असते। याच वेळेला सर्वाधिक उजेड हा ईशान्य दिशेला असतो। म्हणजे एनर्जीचा हा पहिला प्रवेश भारतामध्ये ईशान्येमधून होतो। याचा अर्थ काय, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये येत असलेली पहिली ऊर्जा ही ईशान्येमधून येते। आता जर आपण ही गोष्ट प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घ्यायची म्हटली, आपण या पृथ्वीवरती जितके पण प्राणी आहेत हे सर्व जीव आहेत, म्हणजेच आपण सर्व एक सजातीय आहोत आणि प्रारब्धाने आपल्याला मानव जीवन मिळालेले आहे। आपल्या शरीराला चालण्यासाठी एक ऊर्जा, एक सिस्टीमची गरज असते, ज्यामध्ये आपण हीट, टेम्परेचर, लाईट या सर्वांचं बॅलन्समध्ये राहणं खूप गरजेचं आहे। आणि वास्तुशास्त्र हेच सिस्टीम, हेच तंत्र मॅनेज करत असते, जे आपल्या घराच्या माध्यमातून होते आणि हे सर्व घटक संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतं। जर आपण ईशान दिशा योग्य ठेवली तर सकाळचा हा नैसर्गिक प्रकाश घरात येतो, ज्यामुळे बॉडीचा बायोलॉजिकल क्लॉक हा नीट राहतो, मन शांत राहते आणि आपली जी निर्णय घेण्याची क्षमता असते ते अतिशय स्पष्ट होते। पण जर ही दिशा बंद असेल, म्हणजे ईशान्येमधून येणारी ऊर्जा ही बंद असेल, किंवा जर अवजड वस्तूंनी आपण ही भरलेली असेल, किंवा आजूबाजूला दुसऱ्याचे घर असेल, फ्लॅट असेल, किंवा हाईट असेल जास्त, आपण जरी जागा सोडली तरी ही एनर्जी येत नसेल घरामध्ये, याचाच अर्थ ती ब्लॉक आहे। तर ती ऊर्जा घरात यायला हवी, ती थांबते आणि हळूहळू याचा परिणाम आपल्या मनावरती, आपल्या आयुष्यावरती, आपल्या आरोग्यावरती हा दिसायला लागतो। जे वास्तुशास्त्र आहे हे पहिल्या दिवसापासून काम करते, परंतु
याचे जे रिझल्ट आहे हे मिळायला थोडा वेळ लागत असतो, जसे की 2 वर्ष, कुठं 7 वर्ष, कुठं 15 वर्ष. आणि आता एक खोलवर एखादी गोष्ट समजून घेतली तर वास्तूमध्ये 81 पदाचा ग्रीड वापरला जातो. आता हे तर आपण बेसिक गोष्टी चर्चा केल्यात, परंतु आणखी जर आपल्याला डीप जायचं असेल तर वास्तूमध्ये एक अखंड प्लॉट असतो. जेव्हा आपण घराची प्लॅनिंग करतो तेव्हा त्याला आपण 81 पदामध्ये डिव्हाइड करतो, ज्याला आपण परमशैक वास्तू म्हणतो. या संपूर्ण जागा ह्या 81 भागामध्ये इक्वली डिव्हाइड केलेल्या असतात आणि ईशान कोणेमध्ये, आग्नेय कोणेमध्ये, नैऋत्येमध्ये, वायव्यमध्ये, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर यामध्ये कमी जास्त प्रमाणात देवी देवता असतात. जर आपण कोपऱ्यावरती पाहिले तर जवळपास 7 देवी देवतांचे स्थान मानले जाते. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की पूर्व, दक्षिण, उत्तर, पश्चिम या भागांपैकी जे कोपरे आहेत आपले, जसे ईशान्य, नैऋत्य, वायव्य, आग्नेय, हे अतिशय पवित्र आणि संवेदनशील आहेत. आता यामध्ये कोणतीही धार्मिक भीती वागवण्याची गरज नाही, तर एक संकेत आहेत. इथली एनर्जी हे सर्वात जास्त सबटल आहे, पॉवरफुल आहेत. त्यामुळे हा भाग स्वच्छ, हलका आणि शांत ठेवणे अतिशय आवश्यक. आता एक स्वतः विचार करा, जर घराचा सर्वात पवित्र आणि सेन्सिटिव्ह भागच डिस्टर्ब असेल तर संपूर्ण सिस्टीम ही नीट काम करेल का? जसे शरीरामध्ये आपले हार्ट आहे किंवा ब्रेन आहे, हे जर डिस्टर्ब आहेत तर याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावरती होत असतो. तसंच ईशान हे घराचं अतिशय सेन्सिटिव्ह एनर्जी पॉइंट आहे. एक साधं ऑब्झर्वेशन सांगतो. जर तुम्ही अशा घरात गेलात जिथे ईशान्य स्वच्छ आहे आणि ओपन आहे, तर तुम्हाला त्या घरामध्ये फ्रेश, हलकं आणि मनाला शांत वाटेल. आणि जर तुम्ही अशा घरामध्ये गेलात जिथे ही जागा क्लटर्ड आहे, भरलेली आहे, ड्रम ठेवलेले आहेत, जुन्या भंगारचे वस्तू ठेवलेले आहेत, तर या सर्वांमुळे आतून एक हेवीनेस जाणवेल काही कारण नसताना. आणि हेच वास्तुशास्त्राचा अतिशय प्रॅक्टिकल अनुभव आहे, जो तुम्ही स्वतः सुद्धा फील करू शकतात. म्हणून मित्रांनो, वास्तू सांगत असते नेहमी ईशान दिशा ही हलकी ठेवा. येथे पाणी, पूजा, ध्यान किंवा ओपन स्पेस ठेवा, जेणेकरून ही एनर्जी सहज फ्लो होत राहील. कारण वास्तुशास्त्र ही काही जादुई वस्तू नाहीये, ही फक्त निसर्गाशी असलेली अलाइनमेंट आहे. जेव्हा आपण आपले घर निसर्गाच्या एनर्जी सोबत अलाइन करतो तेव्हा आपलं संपूर्ण आयुष्य हळूहळू संतुलित होऊ लागतं. आणि जेव्हा ही अलाइनमेंट चुकतं किंवा आपण आपली प्लॅनिंग ही चुकीच्या पद्धतीने करतो तेव्हा लहान लहान अडचणी सुरू होतात, ज्या हळूहळू मोठ्या होत चालतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट ही लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र हे तुम्हाला कधीही घाबरवत नाही. ते तुम्हाला पदोपदी मार्गदर्शनच करत असते. छोटे छोटे बदल करावे लागतात, जसे की ईशान्य स्वच्छ ठेवणं, घरामध्ये प्रकाश येऊ देणं, क्लटर काढणे. हे छोटे छोटे आणि साधे साधे उपाय असतात, पण जर आपण दैनिक जीवनामध्ये याचा समावेश केला तर त्याचा परिणाम हा मोठ्या स्वरूपात होत असतो. आता एकदा तुमचं घर तुम्ही नीट बघा आणि खास करून ईशान दिशा, तेथे प्रकाश येतो का, ती जागा स्वच्छ आहे का, ती हलकी आहे का, आणि जर नसेल तर तुम्ही तिथं हळूहळू काम करून तिथली जागा ही रिकामी करू शकतात. कारण छोट्या बदलामुळे मोठ्या गोष्टी ह्या घडून येतात. आणि जेव्हा तुम्ही तुमचं एन्व्हायरमेंट चेंज करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते, चेंजेस व्हायला सुरुवात होते. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ईशान कोण्याबद्दल काही गोष्टी समजल्या असतील तर तुम्ही खाली मला कमेंट करू शकता, जेणेकरून मी अशाच पद्धतीने प्रॅक्टिकल, लॉजिकल असे ध्यान तुमच्याशी शेअर करेल. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये दिशा बदलत नाही, पण त्यांचं जे संतुलन आहे ते संतुलन तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत नमस्कार.